25 मध्ये प्रभाग क्रमांक 25 मध्ये संभाजीनगर येथील महानगरपालिकेची जी निवडणूक होऊ घातलेली आहे, या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अधिकृत 4 उमेदवार पार्टीने दिलेले आहेत। या प्रभागाचा विकास हा सार्वंगीत व्हावा याकरिता काँग्रेस पार्टीला यावेळेस सर्व मतदार बंधू भगिनींना भरभरून वोट द्यावेत अशी मी त्यांना आवाहन करतो। आणि जो विकास तोही बाजूला जायला हवा होता मध्यंतरी काळात 5 वर्ष प्रशासक आणि त्याच्या अगोदरच्या ज्या सेना BJP या दोघांमुळे झाला नव्हता, तो विकास आज घडून आणण्याकरिता आम्ही सर्व मतदारांना आवाहन करतो की यावेळेस आपण काँग्रेसच्या या 4ही उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करा। सांगू का? आपण गेल्या 30 ते 35 वर्षात सेना आणि BJP या दोन पार्ट्यांना सातत्याने सत्ता देत आलेलो आहोत, परंतु आपल्या शेजारीच जवळ असलेले धरण जायकवाडी धरण पैठण येथे आपल्याला पाणी असून इथे सर्वसामान्याच्या नळाला 8 ते 10 दिवसात एकदा पाणी येते। पाणी येण्यामध्ये कधीही वेळापत्रक नसतं। कधी सकाळी 10ला पाणी येईल, तर कधी रात्री 12ला पाणी येईल, तर कधी दुपारी पाणी येईल। एक नियमित वेळापत्रक कधी यांनी बनवलेलं नाही आणि रोज पाणी द्यायचं आश्वासन गेल्या 30 वर्ष यांनी केलेलं आहे। यांचा जो विकास होता हा हिंदू मुस्लिम ही दंगल, हिंदू असे करतील, मुस्लिम असे करतील, इकडले लोक येतील, तिकडले लोक येतील, आपल्या आया बहिणीला चिरतील, हे चिरतील, याच्यातच यांनी पूर्ण विकास स्वतःचा विकास केला, पण विकास नावाची गोष्ट नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही। यांचा पूर्ण खाण पाहिजे का बाण पाहिजे, हे पाहिजे का ते पाहिजे, याच्यातच यांनी पूर्ण कार्यकाळ घातलेला आहे। एवढं चांगलं शहर, जे पर्यटकाचं शहर असायला पाहिजे होतं, ज्या शहराची अजून भरभराटी व्हायला हवी होती, ती भरभराटी यांच्या काळातील म्हणजे चुकीच्या कामामुळे तो झालेला नाही। पाण्याबरोबर तुम्ही रोडचाही प्रश्न पाहता, रोड सुद्धा बनवताना यांनी काळजी घेतलेली नाही। रोड बनवल्यानंतर हे लोक नवीन रोड करण्यासाठी अगोदरचा रोड खोदून काढतात। इतका यांचा विकास आहे, पुढे 10-20 वर्षाची योजना यांच्याकडे कधी तयार नसते। हे झाल्यानंतर पर्यावरणाच्या संदर्भात आपण असं जाणवेल की सुंदर असते की 33 कोटी झाडं लावली, इथं एक झाड लावणं होत नाही नागरिकांना, आणि हे मंत्री म्हणतात 33 कोटी झाडं लावले, ते आजपर्यंत कुणाला दिसलेले नाही। आणि जर यांनी 33 कोटी झाडं लावले असते तर यांनी आरे तपोवन इथली झाडं का तोडायला घेतली, हे सुद्धा मला यावेळेस म्हणजे आपल्याला सांगावं वाटतं। आणि हे औरंगाबादच्या विकासासाठी अत्यंत घातक लोक होते, ज्यांच्याकडून विकास झालेला नाही। त्याकरिता आमचं सर्व जनतेला आव्हान आहे की आपण पाणी असेल, ड्रेनेज असेल, रस्ते असेल, लाईट असेल, ह्या ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत, ह्या एकदम वेळेवर आणि ठराविक वेळेच्या आतमध्ये पूर्ण करायच्या असतील तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाला आपण विजय करावं। प्रभाग क्रमांक 25 मधून आपण सर्वांनी यांना विजय करावं, हेच मी सर्व मतदारांना नम्र आवाहन करतो। CBSE शाळा सुरू करण्यात आली होती, त्याबद्दल पण भागामध्ये CBSE शाळा सुरू झाली, त्याबद्दल काय? आरोग्य आणि शैक्षणिक दृष्ट्याचा जर विचार केला तर या गोष्टी भाजप सरकारला कधीच मान्य नाही। शिक्षण ही गोष्ट त्यांच्यापासून कोसो दूर आहे। त्यामुळे आमच्या महानगरपालिकेचा जो प्रभाग येतो, या प्रभागामध्ये यांनी इंग्रजी CBS पॅटर्नची शाळा चालू करू शकले नाही। किंबहुना ज्या इंग्रजी शाळा होत्या त्यांना CBS तर सोडा, यांनी ज्याला म्हणता येईल की बाबा सेमी इंग्लिश सुद्धा हे बनवू शकलेले नाही आहेत। त्याचबरोबर आरोग्याच्या संदर्भात जर विचार केला, रामनगर परिसर असेल, विठ्ठलनगर परिसर असेल, माढा आणि तोरणागड, प्रकाशनगर एवढा मोठा एरिया असताना एक साधारणपणे आरोग्य केंद्र या ठिकाणी हे लोक चालू करू शकले नाही। गेल्या 30 वर्षामध्ये आलटून पलटून हा नगरसेवक तिकडे जाईल, तो नगरसेवक इकडे येईल, असं करून यांनी 30 वर्ष सत्ता चालवलेली आहे। बाजूला संजय नगर असल्यामुळे त्यांनी वारंवार सांगितलं की संजय नगरमुळे आम्हाला धोका आहे, आमच्या मुलीला धोका आहे, आमच्या महिलाला धोका आहे। तो धोका त्यांच्यामुळे कमी, पण यांच्याच नातेवाईकामुळे जास्त उद्भवला, असं इथल्या गोरगरीब नातेवाईक म्हणजे लोकांनी अनुभवलेलं सुद्धा आपल्याला जाणवतं। शिक्षण आणि आरोग्य याचा विकास शिवसेना आणि BJP यांनी केलेला नव्हता, आणि खास करून BJP तर शिक्षणाबद्दल बिलकुल शून्य असावं। जेवढे नालायक लोक राहतील, जेवढे अंधभक्त राहतील, ते BJP साठी चांगले आहेत असं जाणवतं। वोट चोरी संदर्भात राहुल गांधी साहेबांनी एवढा मोठा हे केला होता, त्या संदर्भात तुमचं काय?
मुळात काय झालेलं आहे की इकडं पलटी मारणारा आणि तिकडून पुन्हा इकडं पलटी मारणारे हे दोनच नगरसेवक असल्यामुळे एक नगरसेवक इकडे जातो, दुसरा नगरसेवक इकडे येतो. आता तर एक नगरसेवकानं पुरं त्यांची शिवसेना सोडून बीजेपीत प्रवेश केला. यांना या गोष्टी म्हणजे मत चोरीचा हा जो प्रकार यांच्याकडून गेल्या 30 वर्षापासून होत आहे. आमच्या परिसरामध्ये जवळपास 650 ते 700 वोटर्स असे आहेत की ते जे डुप्लिकेट वोटर्स आहेत ते ग्रामीण भागात बी वोटर्स आहेत आणि इथंही आहेत. मध्यंतरी ही गोष्ट निवडणूक आयोगाला दाखवून दिलेली आहे, त्यांच्याकडे तक्रारी केल्या, परंतु त्या तक्रारीचा त्या निवडणूक आयोग म्हणजेच त्यांची घरची एक शाखा आहे भाजपाच्या, त्याच्यामुळे त्यांनी काही त्याची दखल घेतलेली नाही. आणि वोट चोरी हा प्रकार गेल्या 30 वर्षापासून रामनगर विठ्ठलनगर या भागात सातत्यानं घडत आहे. येणाऱ्या 15 जानेवारी 2026 रोजी आपल्या प्रभागात 25 क्रमांकमध्ये जे मतदान होणार आहे त्याकरिता मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रतेचं आवाहन करतो की आपण प्रचंड प्रमाणात घराच्या बाहेर पडून या मतदान प्रक्रियेत सहभाग व्हावा. आणि ही जी महानगरपालिकेची निवडणूक आहे यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या या चारही उमेदवाराला निवडून देऊन आम्हाला आपण एक संधी द्यावी, जेणेकरून आपला सर्वांचा सार्वजनिक विकास जसा करता येईल, जेवढा चांगला करता येईल तो आम्ही करूया. ही पुन्हा एक विनंती आहे. एक प्रश्न राहिला होता 2022 पासून ते सगळे जे घरकुलचे लोक आहेत ते आतापर्यंत ते ऑनलाईन फॉर्म भरत आहे आणि आतापर्यंत ते आजही लाईन मध्ये उभे आहेत, त्या संदर्भात आहे. 2022 पासून घरकुलांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न पेंडिंग असण्याचं मूळ कारण असं आहे की भाजपा ही जी शासन प्रणाली आहे ही फक्त घोषणा, पेपरबाजी आणि गप्पा याच्यापुरते मर्यादित आहे. जो लोकांना 2022 पासून घरकुल नाही भेटलं त्यांचा येणाऱ्या जर यांच्या हातात तुम्ही जर सत्ता दिली नागरिकांनी तर ती येणाऱ्या 5 वर्ष घरकुल हा विषयच मिटून जाईल. सर्वसामान्य नागरिकाला, गोरगरिबाला घरकुल भेटणार नाही. याहीकरिता माझी नागरिकांना विनंती आहे की येणाऱ्या 15 जानेवारीला आपण विचारपूर्वक मतदान करून पुन्हा एकदा सहकार्य करावं ही विनंती राहील. लाडची बहीणची योजनेचे पण बरेच लोकांचे पैसे जे आहेत ते बंद झाले. येणाऱ्या काळात लाडकी बहीण योजना बंद झाली तरी काही नवल वाटणार नाही. त्याचं कारण असं आहे की यांचं इलेक्शन संपलेलं आहे. लोकसभा, विधानसभा, आता महानगरपालिका, त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन होईल. ते संपल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद पडली तर नवल वाटून घेऊ नये किंवा लाडक्या बहिणीने त्याचं दुःखही वाटून घेऊ नये. हे आपण लक्षात ठेवावी गोष्ट, ही लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. येणाऱ्या काळात यांच्या बऱ्याचशा योजना आपण पाहिल्या की या कागदावरच दिसतात आणि कागदावरच हे गायब करतात. एका राजकीय क्षेत्राचा उपयोग कुठपर्यंत होऊ शकतो तोपर्यंतच त्या योजना ते ठराविकरित्या चालवत असतात.